नमस्कार मंडळी, मी कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. आय होप तुम्ही मजेतच असणार, मी पण मजेतच आहे. तर तर मैत्रिणींनो, मी तुमच्यासाठी घेऊन आली छान असं सोपी आणि अगदी सिंपल अशी पद्धत घेऊन आलेली आहे तूप काढायची. तर बघू शकता आपलं किती पांढरं शुभ्र तूप बनून तयार आहे. तर इथे आपण तूप थंड करून मगच गाळून घ्यायचे. तर बघू शकता इथे तूप आपण बनवून तयार झालेलं आहे. तर ते कसं बनवायचं हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर इथे माझं हे 8 दिवसाचं गोळा केलेलं साय होती. तर ही साय मी 8 दिवस 10 दिवस अशी गोळा झाली की मग ह्याचं तूप बनवत असते. तर इथे मी 8 दिवसापूर्वीच गोळा करून ठेवलेली होती. तर आता इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि ते आपल्याला 2 पार्टमध्ये छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचे. तर अजिबात भांड्यांचा पसारा न करता आणि प्रत्येक स्त्रीला टेन्शन असतं तुपाचे भांडे आणि ते खूप तेलकट असतात, त्याच्यामुळे घासायचं वगैरे पण टेन्शन असतं. त्याच्यामुळे अजिबात जास्त भांड्यांचा पसारा न करता आपण तूप काढणार आहोत. तर आता इथे मी अर्धं इतकं साय घेतलेली आणि त्यात छोटा एक ग्लास असतो ना, तेवढं आपण पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि ते आता छानपैकी मिक्सरला मी 2 ते 3 मिनटं छान असं फिरून घेणार आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. आणि नवीन पाहणारे असतील तर नक्कीच चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आता इथे मी पुन्हा थोडंसं पाणी घालून घेत आहे, कारण जेव्हा ते लोणी तयार होतं ना, ते खूप घट्टसर तयार होतं. तर मग ते चं जे भांडं आहे ते पाते व्यवस्थित फिरत नाही ना, त्याच्यामुळे पुन्हा आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं. तर बघू शकता आता इथे आपलं लोणी छान असं वरती आलेलं आहे आणि अगदी 2 ते 3 मिनिटात होतं. अगदी जास्त काहीही वेळ लागत नाही आणि ह्या पूर्ण प्रोसेसला आपल्याला 10 ते 15 मिनिटं लागतात तूप बनवायला. तर खूप सुंदर असं साजूक तूप बनून तयार होतं. तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो ह्या पद्धतीने. आणि कमी भांडे लागतात त्याला, खूप जास्त भांडे पण लागत नाही. तर आता इथे छान असं आपलं लोणी तयार झालेलं आहे. तर इथे मी कढई घेतली आहे, नॉनस्टिक कढई घेतली आणि ती मी त्यात घालून घेते. आता पुन्हा एकदा दुसरं जे उरलेलं होतं साय, तर ते पण आपण त्यात घालून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर बघू शकता तुम्ही मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. आता इथे मी अजून थोडंसं पाणी घालून घेत आहे आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मिक्सरला 2 मिनटं छान असं फिरून घेतलं आणि इथे आपलं छान असं लोणी तयार झालेलं आहे बनून. आणि हे पाण्याचं आपण काय करायचं ते पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. जे आपण लोणी तयार केल्यानंतर जे खाली पाणी असतं ना, त्याचं काय करायचं, तर तो व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. आता इथे छान असं आपलं लोणी बनून तयार झालेलं आहे. अजिबात काहीही कष्ट न करता सुंदर असं लोणी तयार होतं. आणि आता इथे बघू शकता, आता इथे मी हे लोणी छान असं सर्व मिक्स करून घेते. याचा एक छान असा गोळा तयार करून घेणार आहे आणि मी इथे स्टीलची कढई घेतलेली, तिच्यामध्ये हा गोळा काढून घेते. तर ह्याच पद्धतीने मी सर्व लोणी काढून घेणार आहे आणि जे उर्वरित असतं ना, ते पण मी गाळणीच्या साहाय्याने गाळून घेणार आहे. तर आता इथे छान असं आपलं लोणी सर्व काढून झालेलं आहे आणि ह्या पाण्याचं आता काय करणार ते पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. आता इथे आपण हे जे उरलेलं पाणी आहे ना, तर हे आपण गाळून घेणार आहोत. तर इथे मी गाळणी घेतलेली आहे आणि ज्या पातेल्यात आपली साय होती ना, त्या पातेल्याचंच हे पाणी गाळून घेणार आहे. कारण ह्या पाण्याचा मी अजून उपयोग करणार आहे, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी त्याचं काय करणार आहे असं. तर इथे गाळून झाल्यानंतर मग इथे ह्या पद्धतीने कारण जे असतं ना थोडंसं लोणी वगैरे, तर ते पण प्रॉपर पूर्ण व्यवस्थित निघतं. तर ह्या पद्धतीने एकदा करून बघा मैत्रिणींनो. आता इथे आपण हे सर्व छान असं गाळून घेतलेलं आहे. तर हे पाणी तुम्ही साईडला काढून ठेवा आणि ह्याच्यामध्ये थोडंसं कोमट झाल्यावर अर्धा लिंबू, म्हणजे गॅसवर ठेवल्यानंतर अर्धा लिंबू पिळून याचं छान असं पनीर तयार होतं आणि घरच्या घरी आपण याचं खूप छान असं पनीर तयार होतं. तर नक्की एकदा ट्राय करून बघा. आता हे पाणी मी बाजूला ठेवून देणार आहे, कारण याचं मी लिंबू पिळून पनीर तयार करणार आहे. तर मी ते हे बाजूला ठेवलेलं आहे. आता इथे हे लोण्याचा जो गोळा आहे ना, तो मी 4 ते 5 वेळेस छान असं स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही, आपल्याला छान असं चोळून व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे, कारण ह्यातला जो 8 दिवसाचा वास असतो किंवा असं काळपटसं झालेलं असतं ना, तर पांढरं शुभ्र तूप निघतं आपलं. तर ही पद्धत एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि आपलं जे तूप असतं ना, त्याचं पण तुम्ही 2 महिने ठेवा, 3 महिने ठेवा, अजिबात खवट वास येणार नाही. तर नक्की ही ट्रिक एकदा करून बघा. आता इथे शेवटी आपलं स्वच्छ पाणी ह्या पद्धतीने निघतं. तर इथे मी 5 ते 6 वेळेस स्वच्छ धुवून घेतलं आणि शेवटी पुन्हा एकदा पिण्याच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण पहा. आता तीच कढई घेतलेली आहे मी, जी आपण सुरुवातीला वापरलेली होती आणि आपल्याला
तूप काढताना नॉनस्टिकचीच कढई घ्यायची, कारण नॉनस्टिकच्या कढईमध्ये अजिबात ते खाली करपत नाही किंवा असं चिटकून राहत नाही आणि छान असं आपलं तूप बनून तयार होतं. तर बघू शकता आता इथे मी पूर्ण गोळा इथे कढईमध्ये घालून घेतलेला आहे आणि आता आपण गॅसवर कढई ठेवून देणार आहोत. तर तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर जेव्हा आपण तूप वितळतं ना त्यावेळेस तुम्ही तुळशीचे पानं पण घातले तरी खूप छान फ्लेवर येतो तुपाला. तुम्ही वेलची पण घालू शकता. आता इथे मी थोडीशी 2-3 लवंग घातलेल्या आहेत. आता बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला छान असं मेल्ट करून घ्यायचं आहे. गोळा आपला हळूहळू मेल्ट होतो आहे लोण्याचा. बघू शकता तुम्ही. मैत्रिणींनो, माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात मला नक्की कमेंट करा. आणि नंतर आपल्याला इथे चमच्याच्या साहाय्याने थोडंसं ढवळत राहायचं आहे, कारण आहे ना खाली चिटकायला नको आणि छान असं आपलं तूप बनून तयार होतं. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आता ते छान असं मेल्ट होत आहे ह्या पद्धतीने आणि ते पूर्ण मेल्ट झालं की मग आपल्या तुपाला रंग पण खूप सुंदर येतो, पांढरा शुभ्र. तर ह्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा मैत्रिणींनो. माझे व्हिडिओज कसे वाटतात मला नक्की कमेंट करा आणि ह्या पद्धतीने तुम्ही तूप बनवलं तर मला ते पण कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. आता आपल्याला इथे 5 ते 7 मिनटं लागतात ह्या प्रोसेसला, पण छान असं तूप बनून तयार होतं आणि आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे. तर बघू शकता हळूहळू लोण्याचं रूपांतर तुपामध्ये छान असं तयार होतं आहे आणि खूप पांढरं शुभ्र सुंदर असं आणि छान चविष्ट असं तूप बनून तयार होतं. तर बघू शकता आता इथे मी अजून 2 ते 3 मिनटं छान उकळू देणार आहे, कारण जास्त काळपट पण नाही करायचं, नाही तर तुपाचा रंग पूर्ण चेंज होतो आणि थोडंसं आपल्याला ह्या स्टेजला आलं की गॅस बंद करून द्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही आता इथे हे लालसर खाली काळपट दिसत आहे ना, पण ते आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचे. आता इथे मी एक पातेले घेतले. तुम्ही थोडंसं थंड झाल्यावर मगच गाळा, कारण इथे काचेच्या बरणीत घातलं तर काचेची बरणी तडकायची भीती असते, म्हणून मी हे पातेल्यात गाळून घेणार आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो. आता इथे ह्या पद्धतीने आपल्याला एक गाळणी, आपली जी चहा गाळायची वगैरे गाळणी असते ना, त्या गाळणीने मी गाळून घेणार आहे. कारण छान गाळलेलं राहिलं ना, त्याच्यामुळे छान असं आपलं तूप बनून तयार होतं. आता इथे जे ब्राऊन कलरचे जे आपण तूप वितळल्यानंतर जे खाली राहिलेले असतं ना असं दाण्या-दाण्यांसारखं, तर त्यात आपण छान अशी साखर घालून घेणार आहोत आणि त्याची टेस्ट इतकी सुंदर लागते. अगदी पेढ्यापेक्षाही छान अशी त्याची टेस्ट राहते. तर एकदा त्याचा पण उपयोग तुम्ही करून बघा मैत्रिणींनो. मी तर नेहमी मीच खाते, ती मला खूप आवडतं आणि खूप सुंदर चव येते त्याची. आता बघू शकता इथे मी ह्या पद्धतीने तूप छान असं गाळून घेणार आहे आणि आपल्याला हे छान म्हणजे अशी थोडीशी बारीक गाळणी असते ना, तिच्याने छान असं गाळून घ्यायचे, म्हणजे आपल्याला अजिबात लालसर अ, त्यात काही जात नाही. जे आपण आता तूप वितळलेलं आहे ते. तर आपलं पांढरं शुभ्र तूप बनून तयार होतं. तर बघू शकता आता इथे मी ह्या पद्धतीने पूर्ण तूप गाळून घेतलेलं आहे. तर इथे जवळपास अर्धा किलोच्या आसपास इतकं तूप निघालेलं आहे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्र-मैत्रिणींनो. व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. आता इथे सर्व तूप असं माझं गाळून तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. नवीन कोणी असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. आता इथे मी पुन्हा दाब देऊन ते त्याला बेरी म्हणतात. तर त्या बेरीला दाब देऊन गाळून घेणार आहे. तर बघू शकता आपलं किती सुंदर असं तूप बनून तयार आहे. तर आता इथे ही बेरी जी आहे ना, तिच्यामध्ये मी थोडीशी 1 ते 1.5 चमचा इतकी साखर घालून घेणार आहे. कारण ह्याची चव खूप सुंदर लागते. आता ह्यातली जी आपण लवंग घातलेली होती ते काढून घेणार आहोत आणि सुंदर टेस्ट येते. तर नक्की खाऊन बघा एकदा आणि करून बघा. तर बघू शकता आपलं पांढरं शुभ्र तूप बनून तयार झालेलं आहे. जे घरच्या घरी अजिबात बाहेरची भेसळ नसताना आपलं घरचं जे उत्तम प्रतीचं तूप आहे ना, ते बनून तयार आहे. तर नक्की ट्राय करून